हसतो बघ काय केलं आचला म्हणजे ती एन्जॉय करतोय तो. तुला मी सांगतो मल्फी, हा तुझा काका आहे ना, काका हा एक नंबरचा गधडा आहे, गधडा. म्हणून हे असं झालं सगळं. नाही मल्पी, या काकाने तुला संध्याकाळी सांभाळलं असतं तर ही वेळ आलीच नसती. माझा काही दोष नाही रे, माझा काही दोष नाहीये. लोळू नको तू. तुला सांगतो, हा तुझा काका आहे ना, हा काकूच्या माग माग गेला. झालो तो त्याला ना बाबा ना, आपला काका तचाच आहे. खरं सांगू विलास, त्या बाईनं मर्फीला परत आणलं म्हणजे ती बाई खरंच ग्रेट आहे नाही. हा हो ना, अशी प्रामाणिक आणि प्रेमळ बाई मर्फीला सांभाळायला मिळाली तर किती बरं होईल नाही. साहेब, बाळाची गाडी. चल चल मेरे साथी. किती आनंद झाला मला. नाही आवडातला तुटू का गेला. ते काय झालं, गडबडीत स्वतःच्या मापाचे कपडे घालायला विसरलो. जीप पडल. अरे वा, बाबांनी नवीन फर्निचर घेतलं वाटतं. अरे वा, नवीन टेप रेकॉर्डर. अरे वा, नवीन टीव्ही सुद्धा, फ्लावर सुद्धा नवीन दिसतंय. वा वा वा, हे सगळं बाबांनी विकत घेतलं. असू दे मध्ये. बाबा काही विकत नाही घेत, काही सगळे लोकच त्यांना देतात. त्या दिवशी विकले बाबांना खूप पैसे दिले होते. मज्जा आहे ना तुमच्या बाबांची. लकी आहेत. कुठे आहेत बाबा? नेहमी बाबा कळू लागतं तुम्हाला. एक दिवस असू दे, ती वाचलेली पुस्तकं परत देते ना. पहिल्यांदा नवीन कुठची पुस्तकं आणली ते सांगतो ना, पण तुम्ही आणू नका, पोटातलं पाणी आलतं. देतो. ही बघा, महिन्याभराची पुस्तकं आहेत. प्रेमाची कुठची पुस्तकं आहेत हो याच्यातली? प्रेमाची? कुणाची होतेस का वंदना? आपले पुस्तक वाले पुस्तक. तुझं इथं बसायचं धाडस झालं. तुमच्या मुलीच्या बाजूला बसायचं म्हणजे धाडसच नाही का? वंदना, तू आधी आत जा. जा. हे बघ, आम्ही सरकारी अधिकारी आहोत. दिसतच आहे. आमच्याकडे धोबी मी नाही, पेपरवाले, मी अजिबात नाही, पॉलिशवाले, मुळीच नाही, लायब्ररीवाले नाहीच नाही. मी आहे, बसलेला चालत नाही. माझी पुस्तकं देत आहे ना. हात गेला माझा. काल आला नाही. मी शिस्त बिघडलेली मला आवडत नाही. हे काय, बसा. थँक्यू. मी त्याला बसू नका म्हटलंय. सॉरी. मोठा उठलो ना. पण लागेल हाताला. बसा हो. नाही, मला कामात जायला पाहिजे. काय, आम्ही सरकारी अधिकारी. दिसत नाही. ऑफिसरला काय किंवा घरातला काय, बॉस समोर आला की त्याचा मान राखायचा. तो गेला की तंगड्या पसरून बसायचं. डोकं वाजवतंय. त्याचं काय, आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना, त्यामुळे माहित नाही काय असतं ते. सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं. तेच पुराण ऐकून दाखवणार 2 तास डॉलर म्हणजे. एका कलेक्टरनं मला असं छळलं, म्हणजे काय, स्वतःप्रमाणे सगळ्यांनी सचोटीनं वागावं असा त्याचा हट्ट. एक दिवस असा इंगा दाखवलाय त्याला. बस मला फी कधी दाखवताय? फी द्यायची ते हो. पण त्या कलेक्टरने एक दिवस काय केलं माहितीये? काय केलं? सगळं माहित आहे मला, पाठ झालंय माझं. पाठ आहे? हो ना. फी देताय ना? काय घेणार ना? नको. कॉफी नको. तुमचा बॉस चिडेल. बॉस निघालाय. ही बोंबलली माझी. मित्र आमच्या हेड क्लर्क सारखा नुसत्या आवाजाला घाबरला. तुम्ही येताय ना? आलो ना. हा काय निघालोच. अरे तुम्ही या ना, या. अरे तुम्ही आलात. बाळ मजेत आहे ना? हा, इकडनं चालले होते, म्हटलं बाळाला बघून जावं. बल का मल्फी महाराज, काल तुम्हाला या बाईंनी वाचवलं. चीज म्हणून पापा दे बघू. काय काका लोकांची कशी फजिती केली. असू दे लाजा. अरे तुला काय केलं? तुला पापा द्यायला चूक करून ठेवली चावत. असू द्या हो. हा मायेचा प्रसाद असतो, तुम्हाला नाही कळायचं. बाई, एक विचारू तुम्हाला? त्याआधी मीच तुम्हाला एक विचारते. तुम्ही मला या मुलाला सांभाळण्याची नोकरी द्याल? अरे आम्ही सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होतो. तुम्ही मागाल तो पगार देऊ.
मायला पगार नसतो. या पोरानं माया लावलीये मला. तुम्ही राहता कुठे? म्हणजे तुमच्या घरात काही माणसं? मला कोणीच नाही. मी इथे शेजारच्या सोनावण्यांकडे काम करते आणि त्यांच्या गॅलरीतच राहते. मग त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन का राहत नाही? म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल. तुमचे फार उपकार होतील. उपकार कसले त्यात? तुमच्या रूपानं मर्फीला आई मिळेल. ओले ओले माझ्या बाळाचे कपडे ओले झाले ना. चल चल चला आपण आपल्या माझ्या बाळाचे कपडे बदलूया. चला इकडे हे बघ, बापू बसलेत तिकडे. आज त्याचं लग्नाचं नक्की विचारा. पण त्यांचा मूड कसा बरा आहे ना? विचार तर खरं. ते संगड्या घाबरतोस करून काय? ठेवतील गं माझ्या. जा बघू. आणि सगळं विचार नीट जा. योगा सेव मी. बापू साहेब, ही योगावरची दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेट. मला हो ना, पुस्तकं आणि मुलगी योग्य स्थळी पडली की डोक्याचं टेन्शन जातं, नाही का? हुशार आहे. हुशार तर आहेच, शिवाय प्रामाणिक आहे, मेहनती आहे, असं तुम्हीच म्हणालात. योग्य तेवढा पैसा कमवतो, वय वर्षे 27, प्रकृती ठाकटीक. अरे मग आणखी काय हवंय? आता एक चांगली फक्कडची मुलगी बघ आणि लग्न करून टाक. मुलगी बघितलेली आहे. अरे मग अडचण काय? अडचण काय आहे? मुलीचा बाप डोक्यानं जरा कमी आहे. म्हणजे जरा तापट आहे, तापट. परवानगी देईल असं वाटत नाही हो. अरे मग तुझ्यासारख्या मुलाला नकार देणारा बाप गाढवच म्हटला पाहिजे. म्हणायलाच पाहिजे, पण मी कसं म्हणणार, नाही का? अरे मग कोण आहे तो बाप? तो म्हणजे बाप तुम्हीच. अहो, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. आवडलं तर या महिन्याची वर्गणी देऊ नका. ते शक्य हात नाही. मोडला ना माझा. नियमितपणे योगासनं करणाऱ्या तरुणालाच मी माझी मुलगी देणार. अहो, मी नियमितपणे योगासनं करतो, दिवसातून 2दा. उगाच थापा मारू नकोस. पण मी आधी 4 आसनं नीट करून दाखव आणि मग बोल. बापू साहेब, तुमचं आव्हान मी स्वीकारलं. 8 दिवसात तुम्ही थक्क व्हाल अशी योगाची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मगच नाव सांगतो सारंग म्हणून. येतो मी बापू साहेब, सांभाळा. वेलकम वेलकम. नाही, वेलकम ते ठीक आहे, पण ते तू सोडोपंत टकले घरात नाही आहेत ना? ते नाहीयेत म्हणून तर तुला फोन करून बोलवलं. मग काय हरकत नाही. आता मला बघितल्यावर लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचे मला पसंत नाहीये. मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंकतो तेच कळत नाही. अरे अलीकडेच ते असे चिडल्यासारखे आणि तुसडेपणाने वागतायत. अली काय वागतात काय? मग हरकत एस्पेशली ते सस्पेंड झाल्यापासून. सस्पेंड झाले होते काय? त्यांचा चेहरा बघितल्यावर कुणी त्यांना सस्पेंड करेल. काय? कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं? कधी झाले होते? मला काय फारसा तपशील माहित नाही, बर. पण त्यांनी नको त्या माणसाला एका रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठपका आला. म्हणजे हे पैसे खाण्याचं प्रकरण असणार. नाही रे, त्यांनी त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता, पण एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हुकूम दिला. अगं पण तुझ्या डॅडीचा संबंध येतोच कुठे इथं? तिथेच ते सगळा घोळ आहे. काय आता? त्या राज्यमंत्र्याने ज्या कागदावर डॅडींचं मत खोडून लेखी हुकूम दिला, हा? तो कागद सरकारी फायलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवायला काही पुरावाच राहिला नाही. त्यांना सस्पेंड केलं. नाही पण तुझ्या डॅडीने सस्पेंड करायला एवढंच कारण? डॅडी खूप अपसेट झाले. त्यांना वेड बीड लागते की काय अशी भीती वाटत होती आम्हाला. मी तुला नक्की सांगतो, तो कागद फायलीतून कोणीतरी पळवला असणार. हो, त्यानेही तीच शंका होय आहे. ना? ते अनेकदा पांढरे, करंदीकर, लुकतुके अशी काहीतरी नावं घेत असतात. पांढरे लुकतुके करंदीकर. अच्छा, जाऊ दे, आपण काही करू शकत नाही. असं कसं? आपण काहीतरी करू शकतो ना. हो, हो मग काय? उदाहरणार्थ हा? हे असं. मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो, अंडरस्टँड? हो ना, पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही, त्याला मी तरी काय करणार? काय चाललंय? पाहिलंच कुणीतरी जळतोय आपल्यावर. एक मोठा दगड मारून कुणीतरी तावदान फोडले तर आवाज आला नसता. हा शुद्ध हलकटपणा आहे. हे तुझा टकलू आला. डॅडी, तुम्ही बाहेर गेला होतात ना? हो, जाणार होतो पण नाही गेलो. हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशिबी होतं ना. हे मी चालू देणार नाही. माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो. कोण कुठला फडतूस मेकॅनिक डॅडी, इथे त्याला फडतूस मेकॅनिक म्हणू नका. तो फडतूस असला तरी प्रामाणिक आहे. मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं, काय केलं त्यांनी? तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळलाच त्यांनी. शट अप, डोंट टॉक नॉनसेन्स. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते,
मी विलासशीच लग्न करणार आहे. इम्पॉसिबल. माझ्या आबरूचा काही विचार कर. हा तुमच्या आबरूचा प्रश्न नाहीये, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते मी ठरवायचं असतं. तू आधी घरात जा. वाईट, फारच वाईट माणूस. स्पष्ट दिसते, मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी झालेली. तो माझी पाजी कलेक्टर मला दारात सुद्धा उभं करणार नाही. मीनाक्षीचा बाप तर मला जोड्यानं मारणार आहे. प्रेमाचं दुःख किती वेळ टिकतं रे साधारणपणे? एक 8 दिवस. 8 दिवस. अरे तू कशाला काळजी करतो यार? तू श्यामलच्या बापाला पटवत का नाहीस? हा? त्याचा चेहरा पाहिलास ना, तुला वाटतं तो पटेल म्हणून? काय अरे प्रेमाच्या लढाईत किल्लेदाराला खिंडीत गाठायचं असतं. तू का खिंडीत गाठत नाहीस मीनाक्षीच्या बापाला? त्यानंच मला खिंडीत गाठले यार. तू खिंडीत सापडलायस, मीही खिंडीत सापडलोय. श्यामलीचा बाप सुद्धा खिंडीत सापडलाय. त्यालाच जर आपण खिंडीतून बाहेर काढला तर त्याच्या सरकारी फायलीतला एक महत्वाचा कागद कोणीतरी पळवलेला आहे आणि त्यामुळे तो सस्पेंड झालेला आहे. अच्छा ऐसा आहे क्या? तेच तर सांगतोय ना. त्याला 2-3 माणसाबद्दल संशय आहे. ती 2-3 माणसं त्याच्याच हाताखाली काम करत होती. करंदीकर, पांढरे आणि तिचं नाव काय म्हणाल ती? लुकतुके का असं काहीतरी आहे. हा लुकतुके, तो टकल्या लुकतुके. अरे तू लुकतुके माझा वर्गणीदार आहे. चाल रे, तोच कशावरून काय अरे तरी काय मला माहित आहे, तो रोज पैसे खातो, रोज नवीन नवीन वस्तू त्याच्या घरी असतात. अरे तो कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे. तुझं काम झालंच म्हणून समज. पण माझ्या कामाचं काय? अरे माझं काम झालं तर तुझं पण काम झालंच म्हणून समज. दोनच बाईक आहेत पण सॉलिड आहेत रे. घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. मी आलो. श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना तुला. मान हा. पकड. तुझी नाही माझी. पकडतो पकडतो. मामा मामा चल आधी आतमध्ये चल. पुस्तकातून चिठ्ठी पाठवण्याचा भ्याडपणा कशाला करायचा? चल आधी या माऊलीच्या पाया पड. मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको. पाया पड. माऊली तुम्हाला पाय आहेत ना? जरा बाहेर घ्या. पाया पड पड. आणि ती माऊली नाही, माऊलीचं शंपल आहे. माऊली मागे आहे. माग माऊली आहे काय? मला वाटलं कोचावर शोपीस ठेवलाय काय. पाया पड. मगापासून बघतोय माझी मान पकडून तू माझा अपमान करतोयस तर बंद कर. कोण थेरडा आणलास रे तुझ्या बरोबर? चोप. तू चुप. काय चाललंय माझ्या घरात? हा स्पीड ब्रेकर जरा बाजूला कर. बुलडोझर, बाजूला. हा मोठा डोझर. माफ करा माफ करा. म्हणजे काय आहे, रागाच्या भरात मी माझी ओळख करून द्यायचं विसरूनच गेलो. मी सरदार वाळुंजकर. गाढव गाढव. या गाढवाचा सक्का मामा. चंदन बागचा माझा बंगला, शेतीवाडी, बैलगाडी, मोटार गाडी, विमान गाडी, ही जाडी सगळं याला देणार आहे. मन्ना मिळला मला. खरं सांगता की काय? या 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 बसा बसा. ए, बता 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 बता. उदट उदट. बदला बता बता बता. उदट. बसा बसा. बता 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 बता. अरे बता 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 काय? अरे याचं बसलेलं नशीब उभं कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचा बता 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 काय? अरे घरची एवढी इस्टेट पडली पण हा गाडव हा? दारोदार हा टेबल क्लॉथ बघा. मामा फुलं बघा. तो मुलीना माऊली. पाऊली. अहो, चालायचं. चालायचं चालायचं. तरुण वय आहे ना? तरुण वयात चालतं. आपण नव्हती का थेर केली तरुण वयात? तुमची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी आहे. चला चला काय आता आता नाही आता नाही आता नाही. मुद्दाम आलो होतो. म्हटलं मुलगी डोळ्या खालून घालावी. पाहिली तुमची मुलगी पसंत आहे. डोळ्यात पसंत आहे ना? भरली. जरा बारीक आहे नाही? तवळीतली शेंगच हो. बसा हा. मी चहा आणते. अरे. चांगला साजूक तुपाचा गोड शिरा करून आणते. नको नको. मामांची डायबिटीसची वेळ आहे. अरे, चालेल म्हणून काय विचारता? आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची. शिरा खा. श्यामलचे वडील खा. वडील वडील आहेत ना मुलीचे घरात?
ते कचेरीत गेलेत. असं होय मला वाटलं घरातून पळून गेले काय हे असताना- कसल्या ऑफिस मध्ये असतात ते कलेक्टर कचेरीत डेप्युटी कलेक्टर आहेत. कलेक्टर कचेरीत आहेत. असू दे कलेक्टर अथोत डेप्युटी कलेक्टर अथोत रेंट कलेक्टर अथोत तिकीट कलेक्टर अथोत मुलगी पठंत बंगला हालतोय शिकण्यापासून कलेक्टर पर्यंत सगळे बाबांना कॅप्टन. पवई लेक आहे फदक फदक कापतात फदक 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 कापतात फदक तुरी नका टाकून ना ईश्वर भलतेच विरोधी आहात तुम्ही. अहो कापतात म्हणजे घाबरतात. अच्छा 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 फार कडक दिसतात तुमचे पडदा मग पडदा सरकार त्यांच्यावर खुश असेल खुश तर अहो असेल म्हणजे काय आहे. हा. खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना असं काय सब कामाबद्दल. आता कळत हळू जीप पडल खाली अगं नुसतं सांगतेस काय आणून दाखव ना त्यांना. जीप जा. फाईल फाईल तुम्ही गेली 2 वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना. मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते. तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता. फार पाण्यात पाहायचा त्यांना. चांगली खोड मोडली मेल्याची. सस्पेंड झाला. मामा कपाटा सकट फाईल आली हा? मुलगी आली तुमची हा बघा. बघा सर्टिफिकेट ती बेगी सर्टिफिकेट गाडीला इकडनं कसं काढायचं तेवढं बघ बघतो जरा अगं बाई, काय झालं? काय नाही ते काय दोन जाड्या आपलं दोन सुंदर तरुणींना पाहिलं की मामानं असं होतं तुम्ही असं करा हळद हिंग गरम मसाला हा गरम मसाला नाही हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा लगेच बरं वाटेल जा 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 मामा असं कसं झालं मामा मामा उठा मामा मामा असं कसं झालं मामा डोळे उघडा मामा मामा उठा मामा बाबा आवाज आहे, मामा उठले काय झालं ते मी इकडे जिवंत आणि काय चाललंय तुझं अची, चुप, चुप. तू इकडची खिंड लढव मी तिकडची खिंड लढवतो जगलो वाचलं तर परत भेटू मामी आपला काकू घाई करू नका हळद टाकाच आणि वर थोडा गरम मसाला टाका सापडलं नाही सापडलं 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 रे सापडलं थोडं मोठं ओरडतो. आता इथून सटकायचं कसं ते बघा त्याचा अर्थ काय मला तरी कुठं काय माहिती समजतोस काय तू स्वतःला भाताचा मस्त अरे भाताचं भाताचं भात अहो झालं हे काय काय? आहे ही हळद आणि मध हे आहे. तुम्हीच प्या हा? हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे तुमची मुलगी एसएससी ला नापास झाली अगो अगं बाई, बाई हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फायलीत घातलं? हा. अहो मामा, एसएससी ला नापास झालेली मुलगी आम्हाला सोचणार नाही पण अहो, मामा- पुन्हा जर तिचं नाव कशी तो थोबाड फोडीन फाशी दिल्यासारखी रडते